मित्रांनो आता आपण मंडीमध्ये आहोत. आता आपण मनालीला जातो आहे. पुढे जास्त फॉग आहे म्हणून आपण जरा थांबलो इथे नाश्ता करण्यासाठी. आणि खूप जास्त थंडी येते. आणि म्हणजे कसं माहिती आहे का, इथे डोंगराला एकदम लागून आहेत बघा रस्ते. जस्ट एकदम लागून रस्ते आहेत आणि पूर्ण मोठे डोंगर आहेत. भारी एकदम, म्हणजे फिरायला पण खूप छान आहे, पण थंडी खूप जास्त आहे इथे. ठीक आहे, आता आपण आतमध्ये जाऊयात. आपण पोहोचलेलो फायनली मनालीमध्ये. बघा तुम्ही बर्फ. चला आता वरती रूम मध्ये जाऊयात. बॅगले जड आहे. बसलोय मनाली माता की. आपण जातोय आतमध्ये, जसं की पब्लिक उभी आहे आपली बघा. आता आम्हाला इथे रूम भेटणार आहेत. रूम आम्हाला भेटलेला आहे. मी, राहुल आणि श्रीकांत आणि राहुल आहे इथे. आता बघत जाऊया आपण सगळे लोक. तीन लोक आम्ही आता रूम मध्ये. फर्स्ट फ्लोर बघू आता काय होत आहे. पहिला दाबला का पहिला सिलेक्ट कर ना तू. ठीक आहे चला आता येऊ. पहिला भेटलेला आहे. आम्ही जातो रूम मध्ये. बघा आलो का मला सोडायला रूम पर्यंत. यार माझा नशीब फुटलाय रे. मला तुमच्या आम्ही लोक एकत्र एका रूम मध्ये येत का नाही यार. ठीक आहे, तरी आम्ही आता बघू. आता फुल एन्जॉय करणार आहे आपण. आता आपला रूम तुम्हाला आम्ही दाखवतो. रूम मध्ये जातोय आपल्या. वाव, आपल्या खाली एक मॅट्रेस टाकून दिलेला आहे आणि एसी आहे, ते टीव्ही आहे वगैरे. स्मार्ट टीव्ही आहे, भारी आहे. आणि किंग साईज बेड दिलेला आपल्या रूम मध्ये आलेले आहे. आणि एंड्रॉइड टीव्ही दिलेली आपले. एसी आहे, ते एसी तर आपण यूज करणार नाही प्रश्न. पण वॉशरूम वगैरे पण ठीक आहे, सगळं दिलेलं आहे आपल्याला. तिथे आपल्याला माहिती सोप वगैरे भेटला नव्हता अगोदरच्या याच्यामध्ये, जो आम्ही क्लासिक याच्यामध्ये गेले होते ते. पण इथे सगळं काय आहे हे भारी वाटलं मला. आणि आता आम्ही शूज वगैरे काढतोय आणि सगळे जातो फ्रेश व्हायला. ते भाई मित्रांनो, आम्ही आता रूम मध्ये आलेलो आहोत. आम्ही पूर्णपणे रात्री गाडीमध्ये होतो आणि सॉक्स घातलेले म्हणून आमचे पाय पूर्णपणे खराब झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, पूर्ण पांढरे झालेत. हे बघा, हे जा. मित्रांनो, आता आम्ही आहोत हॉटेलच्या रूम मध्ये. आमची तयारी झालेली आहे. आम्ही जातोय लंच साठी. सगळे लोक मस्त तयार होतात बघा. राहुल आपला झालाय, श्रीकांत पण मस्त तयार झालेला आहे. आम्ही आता गाणे ऐकत होतो. आता आम्ही चाललोय मस्त. हीटर खूप भारी आहे, एकदम रूम पूर्ण गरम करून टाकलाय 5 मिनिटामध्येच. तर आता आपण निघूया दुसऱ्यांच्या रूम मध्ये. बघूया आता आपला हर्षल वगैरे काय करतात ते. ठीक आहे, चला. आपली पूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण पूर्ण बाहेर बघतोय पूर्ण कसं आहे. खूप भारी वातावरण आहे बघा. आणि डिझाईन म्हणजे एवढी भारी केलं आहे ना. पूर्ण हे लाकडी आहे का, पूर्ण प्लाऊडचं आहे पूर्ण बनवलेलं. त्यांचं पूर्ण रिसेप्शन ऑफिस वगैरे प्लस लिफ्ट दिलेलं आहे. इथे सेकंड फ्लोअरचं हे पूर्ण हॉटेल आहे. आणि इथे फक्त वाटतं लॉजिंग पण आहे आणि रेस्टॉरंट पण खाली आहे. आपण आता आपल्या मित्रांच्या रूममध्ये जाऊन बघूया काय करतात ते लोक. आणि इथे सध्या पाणी भरत आहे. इथे खूप मोठा म्हणजे तो असतो वॉटरफॉल वगैरे काय टाईप असतो, मला माहिती नाही त्याचं. तो असं स्पा पण आहे बघा. मग तसं स्पा पण आहे इथे. आणि खूप भारी जागा आहे. आपण जाऊया आता रूममध्ये आपल्या मित्रांच्या. ठीक आहे, चला. आपल्या मित्रांची तयारी झालेली नाही आहे. हे राहुल किती आहे? हां, नीचे क्या आहे? मला हॉटेल खूप आवडलं. हॉटेलला खूप आवडलं आहे मला. भारी एकदम मस्त, एकदम फुल ट्रेडिशनल वाटतो हॉटेल. आणि खूप युनिक पण वाटतो. हे सगळ्या गोष्टी दिली तर फक्त नो स्मोकिंग. इथे स्मोकिंग करू नका आणि रूल्स फॉलो करा फक्त. इथे खूप रूल्स आहेत. पण हां, पहिली गोष्ट इथे खूप जास्त रूल्स आहेत इथे. आणि इथे रूल्स अगर जे हे केलं ते खूप फाईन पण आहे सर. फाईन आहे प्लस तुम्हाला इथे म्हणजे हे देणार नाही. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवायची आहे. ह्या साईडवर हा बघा, बघा आपला ग्लेसियर. ग्लेसियर बघा भाई कसं दिसतंय. आपण आता इथे जाणार नाही आहोत. आपण सध्या दुसरीकडे जाणार आहे.
हॅलो घे. आता आपलं डिनर झालेलं आहे. आपण आता जाणार हिडिंबा टेम्पलला. हिडिंबा टेम्पल तुम्हाला माहिती असतं. हिडिंबा टेम्पल इथलं खूप फेमस एक हे आहे, स्थान आहे. आपण आता निघतो इथं. आपण तुम्हाला दाखवतो इथं गेल्यानंतर कसं आहे वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही मार्केटला जाणार. तिथून आम्ही भरपूर काय घेणार आहोत, शॉपिंग करणार भरपूर सारी. आणि मग आम्ही निघणार मग परत हॉटेलला. ठीक आहे, चला बघू. आपण जातो हॉटेल बलूनचं प्राईस विचारायला की पर पर्सन किती घेतात. आणि आम्ही न सांगता आलो आहे सगळ्यांना. ठीक आहे, चालेल. आपण जाऊन आता विचारूया किती पैसे घेतात म्हणजे एका पर्सनचे. कारण की आम्हाला म्हणजे राईड घ्यायची आहे. कारण की खूप भारी आहे. कारण की माझं स्वप्न आहे की एकदा तरी करायचं आहे. ठीक आहे, बघू आता. इथे खूप जास्त गाड्या वगैरे पण आहेत. आपण व्यवस्थित साईडून जाऊया. इथे खड्डा पण एक मोठा आहे म्हणून आम्ही जरा घाबरतो जायला. आणि रस्ता पण उबडखाबड मला पायाला लागला आहे ऑलरेडीच, म्हणून थोडंसं भीती वाटते. ठीक आहे, आम्ही व्हिडिओ काढू, तुम्हाला दाखवू मी. तुम्ही बघू शकता किती भारी असं वातावरण आहे ते. आपण हिडिंबा टेम्पलला जातोय. आपला पूर्ण ग्रुप आता पुढे गेलेला आहे. आपण आता जस्ट गेट क्रॉस केला आपण हिडिंबा टेम्पलचा. मॅम जमल्या. मित्रांनो, आता आपण गेट पार केलेला. आता सीड्या चढायच्या 350 सीड्या. चालत राहा, थांबायचं नाही, चालत राहायचं. आपण चढतो 350 सीड्या. ही पूर्ण वाकड्याच सीड्या आहेत. फायनली आपण पोहोचलेलो आहोत 300 सीड्या चढून आणि 4 किलोमीटर चलून. एवढा आपला पूर्ण ग्रुप आलेला आहे. ते बघू शकता पूर्ण टेम्पल कसा आहे. खूप प्राचीन मंदिर आहे ॲक्च्युअल बघायला तर, आणि खूप सुंदर पण आहे. परत रिटर्न जातो खाली मार्केटमध्ये. तिथून मग आपण थोडं मार्केटला जाणार आणि शॉपिंग करणार. आणि मग तिथून मग आम्ही ह्याला जाणार रिटर्न मग हॉटेलला. ठीक आहे, चालेल निघू आपण. आपण आता आलेलो आहोत हॉटेलला. आपण पूर्ण फ्रेश बीश होऊन आता जेवणाची वाट बघतो व्हायची. त्यानंतर आपलं काय मग करणार आपण? फायर काय बन फायर करणार आहोत. शेकोटी मध्ये करणार आपण. ठीक आहे, आपण बघूया आता किती वेळ लागतो याला. गाडी येते, आम्ही जातो येतो आता. ठीक आहे, चला आतमध्ये जाऊया आता. आणि पाय खूप जास्त दुखतोय. मित्रांनो, आता आपण जेवायला आलेलो आहोत. आता आपल्याला बघूया आपण मेनू काय आहे. इथे सूप आहे आपल्याला दिलेला, केचप दिलेला, आपलं पिकल दिलेला आहे, पापड आहे, ग्रीन सलाड आहे, प्लस आपल्याला इथे रायता वगैरे दिलेला आहे. व्हेज रायता, व्हेज हक्का नूडल्स दिले इथे बघा. आणि इथे व्हेज फ्राईड राईस पण आहे ते. आणि ते व्हेज मंचुरियन ग्रेव्ही आणि सोयाबीन मसाला. वाव. आणि ते आलू दम ग्रेव्ही आणि नान. आणि ते आहे जलेबी, केसरी जलेबी. आणि ते आहे चिकन चंगेझी. ओके, ह्याच नवीन आपल्यासाठी काहीतरी. चला मग, पूर्ण पब्लिक रेडी आहे जेवणासाठी. हा काय चिकन खाणार नाही तरी पण उगाच उडतोय. आपला प्युअर नॉन व्हेजिटेरियन. चला जेवायला आलेला, जेवून घेऊयात आणि मग पण फायर आहे आपण करू मग नंतर. चला.